तर हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा आलेला आहे तुमचा आणि तुमचाच शेफ भाई. तर मित्रांनो, माहिती आहे मला, मी खूप दिवसांनी व्हिडिओ टाकतात, पण जरा काही ह्याच्यात बिझी होतो मी. तेही व्हिडिओ येतील लवकरच, तेही तुम्ही जाऊन पहा. थोड्या दिवसात मी टाकणारच आहे. तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहे डोनट. पण तो डोनट आपण बनवणार आहे एक वेगळ्या स्टाईलनी. तर बघूया, मग चालू करूया मग आपण डोनट बनवायला. तर मित्रांनो, डोनट बनवायला आपल्याला जास्त काय असे इंग्रेडियंट्स लागणार आहे, जे काय आहे ते तुम्हाला इझिली मिळू शकतात. जे आहे बघा, ब्रेड आहे, ज्यांचे साईड्स मी ऑलरेडी कापून ठेवलेले आहेत, आणि चॉकलेट्स आहेत, थोडे आपल्याला चॉकलेट्स लागतील वरती स्प्रेड अप करायला, आणि मिल्क थोडंसं. बस, दॅट्स इट गाईज, दॅट्स इट. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी इकडे आता पाणी गरम करायला ठेवलं आहे, आणि त्यावरती आपण ठेवणार आहे चॉकलेट जे आपण प्लेटवरून काढलेलं, त्यांना आपल्याला डबल बॉईल करायचं आहे. तर मित्रांनो, जोपर्यंत आपले चॉकलेट्स रेडी होत आहेत मेल्ट होऊन, तोपर्यंत आपण जे आपण ब्रेड कापून ठेवलेले ना बाजूला, त्यांना दुधात टाकून थोडासा स्क्वीज करून घेऊया, कारण का आपल्याला त्याचं बनवायचं आहे डोनटचं डव. मित्रांनो, तुम्ही बघू शकतात मी ब्रेडमध्ये थोडंसं मिल्क टाकलं, एक मोठा बाउल घेतला, आणि त्याला मी आता स्क्वीज करतो मस्त, कारण का आपल्याला त्याचा आता डव बनायचं. हे तुम्ही मित्रांनो घरी क्विक असं तुम्हाला काय खायचं असेल ना, स्वीट वगैरे, तर खूप इझी रेसिपी आहे, तुम्ही सुद्धा बनवू शकतात घरी, ट्राय करू शकतात. मित्रांनो, ॲज तुम्ही बघू शकतात आपला डोनटचा टफ बनवून रेडी झालेला आहे. तर आता आपण त्याला आहे ना थोडंसं डोनटचं शेपही देऊ, थोडेसे गोळे घेऊन. चला मग सुरू करूयात त्यांना आता शेप द्यायला डोनटचं. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपलं चॉकलेट इकडे ऑलमोस्ट चॉकलेट बोललो, लॉल सॉरी गाईस, इट्स चॉकलेट आपलं इकडे ऑलमोस्ट मेल्ट झालेला आहे. थोडा त्याला अजून ठेवू. तर ॲज यू कॅन सी मित्रांनो, मी इकडे कढईत आता तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालंच की मित्रांनो, आपण डोनटचं डव बनवून त्याला आपण तेलात थोडं फ्राय करणार आहोत. तर मित्रांनो, भेटूया लवकरच, त्यात तेल गरम होऊन त्यात मस्त पाहिजे असं, त्यानंतर मग डोनट आपण फ्राय करायला घेऊ. तर आपण आहे ना मित्रांनो, डोनटच्या आता डवचं आहे ना, ते जरा डोनटला शेप देऊया आपण. असे मस्त पैकी त्याला मेंदू वडे कसे करतो तसे फक्त आपल्याला शेप द्यायचे डोनटचे. बस, इट्स सिम्पल इज दॅट गाईज, इट्स सिम्पल इज दॅट. जास्त मगजमारी करायची नाही आयुष्यात, बाकीचे पण कामं असतात. असे मस्त आहे की त्याला डोनटचा शेप द्यायचा, आणि त्याला आपण आता तेल पण गरम झालेल्या टायमावरती फ्राय करून घेऊया. वाव, तेलाचे बुडबुडे बघा मित्रांनो, तेलाचे बुडबुडे. आपलं फ्राय पण करून झालेलं आहे मित्रांनो डोनट. त्याला आता थोडं थंड करायला घेऊ, थोडं बाजूला ठेवून त्याला जरा थंड होऊन द्या, आणि मग त्याला मस्तपैकी चॉकलेटमध्ये डिप करून खाऊ. मी तुम्हाला लवकरच टेस्ट करतो कसं झालं, मग तुम्ही पण कसं ट्राय करू शकता. गाईस, लेट्स गो फॉर द टेस्ट. हा एक डोनट मी एक छोटासा काढला आहे, तुम्हाला एक टेस्ट करून दाखवतो कसा. त्याला आपण मस्तपैकी आहे ना डिप करून घेऊ चॉकलेट्समध्ये. Wow. Let's go for the taste, guys. Taste. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल
आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा घरी. तुम्हाला सुद्धा खूप मला तर खूप आवडली आहे, खरं बोलतो, मला खूप आवडलं, खूप खूप खूप. तुम्ही सुद्धा बनवून ट्राय करा आणि मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तब तक प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.